विजय शिवतारेंसंदर्भातली आज पुन्हा एकदा त्यांची एक महत्त्वाची बैठक आहे। पुरंदर तालुक्यातील पदाधिकारी, सरपंच, उपसरपंच यांची बैठक होणार आहे। मुख्यमंत्र्यांच्या भेटीनंतर शिवतारे पुन्हा एकदा कार्यकर्त्यांशी संवाद साधणार आहेत। आजच्या बैठकीनंतर शिवतारे पुढची दिशा ठरवतील। सासवडमधल्या शिवतारेंच्या निवासस्थानी बैठक पार पडेल। जयदीप भगत आपल्याला ताजी अपडेट देतील। जयदीप, आजचा दिवस फार महत्त्वाचा आहे। एकूणातच बारामतीची निवडणूक असेल किंवा शिवतारेंची पुढची भूमिका असेल, काय नेमकं घडू शकतं आज? अश्विन, खरं तर आपल्याला माहिती आहे की बारामती लोकसभा मतदारसंघातून विजय शिवतारे यांनी आपली अपक्ष भूमिका जी आहे ती उमेदवारी जाहीर केली होती। खरं तर महायुतीत मिठाचा खडा टाकत असल्याचा आरोप जो आहे तो शिवतारेंवरती सातत्याने राष्ट्रवादीचे जे नेते आहेत ते करत आहेत। त्यानंतर 2 वेळा मुख्यमंत्र्यांची विजय शिवतारे यांची बैठक देखील झाली आणि आज या विजय शिवतारे यांच्या सासवड या निवासस्थानी पदाधिकाऱ्यांची जी आहे ती बैठक पार पडते आणि विजय शिवतारे पुढची भूमिका काय घेणार हे सांगणार आहेत आणि अवघ्या 10 ते 15 मिनिटांमध्ये या ठिकाणी विजय शिवतारे येतील आणि उपस्थितांना मार्गदर्शन करतील आणि कार्यकर्त्यांशी संवाद साधणार आहेत। खरं तर गेल्या काही दिवसापासून विजय शिवतारे अपक्ष निवडणूक लढणार असल्याची जे आहे ते ठाम आहेत, कालपर्यंत देखील ठाम आहेत। परंतु आज कार्यकर्त्यांशी निर्णय घेऊन काय जे आहे ते पुढची विजय शिवतारे भूमिका घेतात हे पाहणं महत्त्वाचं असणार आहे। कारण सातत्यानं त्यांना माघार घ्या, महायुती धर्म निभावा असं सांगितलं जाते, परंतु पवारांच्या विरोधात जी मतं आहेत त्यांचं प्रतिनिधित्व करत असल्याचं विजय शिवतारे सांगतात आणि या ठिकाणी आहेत आपल्यासोबत काही कार्यकर्ते आहेत। आपण त्यांच्याशी बातचीत करूयात। दादा, कुठून आलात आणि काय अपेक्षा आहे, बापूंनी काय करावं? बापू, सर्वसामान्य लोकांची इच्छा आहे, सर्व कार्यकर्त्यांची, की बापूंनी 100% लढावा, पवारांची मक्तेदारी काढून टाकली पाहिजे। प्रचंड त्रास आहे, बापूंनी खासदारकी लढावं। महायुतीतनं त्यांना विरोध केला जातोय की महायुती धर्म निभावा असं म्हणतात। तुमची नाही, बापूंनी अपक्ष म्हणून लढला तरी काय हरकत नाही, कारण की बापूंचं पुरंदरसाठी खूप मोठं योगदान आहे। विवाह सोहळे असतील किंवा रस्त्यावर पण कार्यकर्ते आहेत, यांची जी भूमिका आहे ती की विजय शिवतारे यांनी अपक्ष लढावं। पुढच्या 10 ते 15 मिनिटांमध्ये विजय शिवतारे येतील आणि तिथून पुढे 1 तास जी आहे ती बैठक चालेल, साधारण अर्धा ते 1 तास, आणि त्यानंतर विजय शिवतारे जे आहे ते आपली अंतिम जी भूमिका आहे ती जी आहे ते मांडणार आहेत आणि माध्यमांशी देखील संवाद साधणार आहेत। अश्विन, एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।